नमस्कार मंडळी. 17 ऑक्टोबर या दिवशी आहे वसुबारस. वसुबारसलाच गोवत्स द्वादशी असेही म्हटले जाते. दिवाळीला वसुबारस या दिवशी गायीची पूजा केली जाते. ही पूजा खरे म्हणजे गायीजवळ जाऊन करायची असते, पण आपण शहरात राहतो, त्यामुळे गायीजवळ जाऊन पूजा करणे अशक्य आहे. अशा वेळी कामधेनूची पूजा आपण घरी कशी करायची ते आपण पाहूया. त्यासाठी आवश्यक असलेला चौरंग लाल कापड मी आधीच तयारी करून घेतलेली आहे. प्रथम आपण करूया दीपपूजन. तमसो मा ज्योतिर्गमय या उक्तीप्रमाणे आपण दिव्याची प्रथम पूजा करून घेऊया. हळदी कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करावे. त्यानंतर आपण पूजा करायची आहे ती म्हणजे गणेश पूजन. कारण सर्व पूजेमध्ये प्रथम मान गणपतीला दिला जातो, त्यामुळे गणेश पूजन करावे. गणपतीलाही अभिषेक अर्पण करावा. प्रथम पाणी, नंतर दूध अर्पण करावे. त्यानंतर पुन्हा पाणी अर्पण करावे. त्यानंतर पुन्हा पाणी अर्पण करावे. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षता, पाणी हे सर्व एकत्र करून, फुलाची पाकळ्या हे सर्व एकत्र करून पुन्हा अभिषेक करून घ्यावा. त्यानंतर गणपतीला स्थानापन्न करावे. अशा पद्धतीने पूजा करूया. गणपतीचे आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याच्याशिवाय पूजा आपली अपूर्ण असते. गणेशाची पूजा करून त्याला स्थानापन्न करून घ्यावे. पुन्हा हळदी कुंकू लावावे, अक्षता व्हाव्यात, फूल, अष्टगंध अर्पण करावे. अशा पद्धतीने आपण गणपतीची स्थापना करून घ्यावी. त्यानंतर अष्टगंध लावावी. त्यानंतर एका ताम्हणामध्ये गाय वासराची मूर्ती घ्यावी. प्रथम गायीच्या पायावरती पाणी घालून घ्यावे. वासराच्या पायावरती सुद्धा पाणी घालून घ्यावे. पुढच्या पायावरती, दोन्ही पायावरती आणि मागील दोन्ही पायावरती, वासराच्या पायावरती सुद्धा पाणी घालून घ्यावे. नंतर दूध घालून घ्यावे. दूध सुद्धा पुढच्या दोन्ही पायावरती आणि मागच्या दोन्ही पायावरती घालून घ्यावे. वासराच्या पायावरती सुद्धा घालून घ्यावे. अक्षता व्हाव्यात. पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करून घ्यावा. त्यानंतर गाय वासराची मूर्ती स्थापना करावी. आता गाईला हळदी कुंकू वहावे. हळदी कुंकू वहावे. त्यानंतर अष्टगंध, फूल, तिच्या पायांना सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यावे. वासराला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यावे. त्यानंतर फूल अर्पण करावे. वासराला सुद्धा फूल अर्पण करावे. अक्षता व्हाव्यात. कारण कामधेनूचे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे असे स्थान आहे. कामधेनूच्या पोटामध्ये 33 कोटी देव आढळतात असे म्हटले जाते. कामधेनूला पुन्हा वस्त्रमाळा अर्पण करावी.
जवळच अगरबत्ती लावून ठेवावी. तुपाचे निरंजन आधीच तयार करून ठेवावे व तुपाच्या निरंजनाने ओवाळावे. नैवेद्यासाठी काही फळे ठेवावीत. मी आता आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, परंतु मी हा व्हिडिओ सुरुवातीला करत आहे, त्यामुळे आज मी फक्त फळे ठेवलेली आहेत. तुपाच्या निरंजनाने ओवाळावे. गणपतीची माता दुर्गेची आरती म्हणावी व नैवेद्य दाखवावा. संत तुकाराम म्हणतात की ज्याच्या घरी विठ्ठलाची गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. ज्याच्या घरी विठ्ठलाची गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय असे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर मी कापूर लावलेला आहे. अशा तऱ्हेने मी पूजा केलेली आहे. माझ्या गावी कामधेनूची पूजा वरसुवरस दिवशी अशा प्रकारे केली जाते. हे मी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. तुमच्या घरी कशी केली जाते किंवा तुमच्या प्रदेशामध्ये भागामध्ये कशा प्रकारची पूजा केली जाते हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास करा. आठवणीने करा. आणि काही चुकले असेल किंवा जादाची काही माहिती तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.